नागपुरातील दुहेरी हत्याकांडाने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत संपूर्ण शहर हादरून गेले आहे. फळांच्या दुकानातील कामावरून काढून टाकल्याच्या वादातून 2 तरुणांची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विटा, दगड आणि धारदार चाकूने हल्ला करून 2 जणांचा जीव घेतल्यानंतर आरोपी फरार होण्याच्या तयारीत होते. मात्र गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने अवघ्या काही तासात 3ही मुख्य आरोपींना ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नागपूरमधील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटा ताजबाग परिसरातील गोंड वस्ती जवळील रघोजी नगर येथे मंगळवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडलेत. या घटनेत आदित्य उर्फ सोनू बोडवे आणि दादा उर्फ आदित्य राहुलकर या 2 तरुणांचा मृत्यू झालाय. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फळांच्या दुकानातील कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून मृतक आणि आरोपी यांच्यात आधी वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपी वैभव उर्फ दादू डोंगरे, वेदांत उर्फ डब्बा डबीर आणि अभिषेक उर्फ तात्या राऊत यांनी संतापाच्या भरात विट्या, दगड आणि धारदार चाकूने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5च्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे विहीरगाव परिसरातील गारगोटी नाल्याजवळ सापळा रचून 3ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईकरिता सक्करदरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे नागपूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. पकडलेले आरोपी 3 आरोपी आहेत. त्यामध्ये एक आरोपी वैभव उर्फ दादू प्रदीपराव डोंगरे, वय 30 वर्ष, राहणार नरसाळा दिघोरी. दुसरा आरोपी वेदांत उर्फ डब्बा अजय डबीर, वय 20 वर्ष, राहणार रघुजी नगर, मनीष इलेक्ट्रिकच्या जवळ, नागपूर. तिसरा आहे अभिषेक उर्फ तात्या उत्तम राऊत, वय 26 वर्ष, राहणार नवीन नंदनवन पाण्याच्या टाकीजवळ, पांडव कॉलेजच्या बाजूला. असे 3 आरोपी आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावरती पोलीस स्टेशन सक्करदरा या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि यामधील जे 2 महत्त्वाचे विटनेस होते ते सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन त्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे किंवा कसे याबद्दलची अधिक माहिती पोलीस स्टेशन सक्करदरा करून त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्याची तयारी दर्शवत आहे. फळांच्या दुकानातील वादातून सुरू झालेला संघर्ष अखेर 2 तरुणांच्या जीवावर बेतला. मात्र गुन्हे शाखेच्या जलद कारवाईमुळे 3ही मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.